नमस्कार मित्रांनो, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या माध्यमातून पेन्शन दिले जाणार आहे। याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हीच पेन्शन कशा प्रकारे दिली जावी, कोणत्या बांधकाम कामगारांना या पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे, याच्यासाठीची अटी शर्ती काय असतील व अर्जाचा नमुना या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, याच्या संदर्भातील एक GR 19 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना पेन्शन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने काही पात्रतेचे निकष देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेल्या जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, ज्याचे सलग किमान 10 वर्षे नोंदणी आहे, अशा बांधकाम कामगारांना हे पेन्शन लागू राहणार आहे। याच्यामध्ये कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर त्या दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळणार आहे। पती पत्नीची मृत्यू झाला तर त्या पती पत्नीस अर्थात पतीचा मृत्यू झाला तर पत्नीस व पत्नीचा मृत्यू झाला तर पतीस निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहणार आहेत। तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही। केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 यानुसार जे काही तरतुदी आहेत, जर या लाभार्थ्यांना जर दुसरे काही पेन्शन किंवा इतर काही लाभ मिळत असेल तर ते या निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहणार नाहीत। तर मित्रांनो, आता यामध्ये निवृत्ती वेतन किती दिले जाणार आहे हे पाहूया। याच्यामध्ये किमान 10 वर्ष जर नोंदणी असेल तर 50% म्हणजेच 6000 रुपये वार्षिक निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे। 15 वर्ष जर नोंदणी असेल तर 75% अर्थात 9000 रुपये आणि ज्या बांधकाम कामगाराचे सलग 20 वर्षे नोंदणी असेल तर अशा बांधकाम कामगारांना 100% अर्थात वार्षिक 12000 रुपये एवढे निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे। याच्यामध्ये पती व पत्नी हे दोघेही जर बांधकाम कामगार म्हणून जर नोंदणीकृत असतील तर त्या दोघांना देखील 12,000 रुपये पेन्शन दिले जाणार आहे। याची जी काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे। या योजनेसाठी अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे। सदरचा अर्ज भरत असताना नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र WFC यांच्याकडे तो अर्ज जमा करायचा आहे। अर्ज जमा करत असताना कागदपत्र, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि बँकेचे पासबुक साक्षांकित छायाप्रत ही कागदपत्र या ठिकाणी द्यायची आहेत। तर मित्रांनो, याच्यासाठी एक अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता। प्रपत्र अ, बांधकाम कामगाराचे नाव, बांधकाम कामगारांचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्म दिनांक, वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याचे दिनांक, प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, प्रथम नोंदणी झाल्याचे जिल्ह्याचे ठिकाण, त्यानंतर नोंदणी कालावधीचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे। त्यानंतर बँक खात्याचे तपशील या ठिकाणी द्यायचा आहे। त्यामध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड आणि वरती भरलेली सर्व माहिती खरी आहे खोटी आढळल्यास
कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारची संमती देऊन बांधकाम कामगाराने या ठिकाणी स्वतःचे नाव टाकून सही करायची आहे आणि याच्यासोबत काही शिफारसपत्र देण्यात आलेले आहेत. प्रपत्र ब, प्रपत्र क आणि प्रपत्र ड. प्रपत्र ड हे कार्यालयीन कामकाजासाठी असणार आहे आणि अशा प्रकारच्या अर्जाच्या नमुन्यासह GR निर्गमित करून राज्यातील बांधकाम कामगारांना ज्यांची सलग किमान 10 वर्षे नोंदणी आहे अशा बांधकाम कामगारांना हे निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.